मंडळी, नम्रता होमशेफ मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांना आवडतील असे व्हेज मोमोज बनवणार आहोत। चला तर मग यासाठी मी एका बाउलमध्ये 2 कप मैदा घेतला। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि थोडं पाणी टाकून पीठ चांगले मळून घेतले आणि त्याच्यावरती थोडे तेल टाकले आणि पुन्हा एकदा घट्ट पीठ मळून घेतले आणि ते पीठ मी 10 मिनिटं बाजूला ठेवून दिले। नंतर दुसरीकडे गॅसवर पॅन गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकला आणि तो चांगला वितळून घेतला। आता बटर चांगला वितळला आहे। नंतर त्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कोबी, 1 कप बारीक चिरलेला गाजर आणि थोडं बारीक केलेलं आलं आणि लसूण त्यामध्ये टाकलं आणि छानपैकी परतून घेतलं। थोडं 5 मिनिटं परतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरपूड, थोडं चिली फ्लेक्स टाकून छानपैकी पुन्हा परतवलं आणि थोडं मिश्रण चांगलं वाफवून घेतलं। आता पिठाचा एक गोळा घेतला आणि तो पुरीसारखा लाटून घेतला। आणि त्यामध्ये हे सारण भरलं आणि त्याला मोमोजचा शेप दिला आणि बटरने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ठेवून दिले। अशा प्रकारे सगळे मोमोज तयार आहेत। नंतर इडली पात्रामध्ये हे मोमोज 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवले। अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा।